व्यापात व्याप अजून एक व्याप असं मी का म्हणते तुम्हाला मी पुढे सांगतेच. पण त्याच्या अगोदर आम्ही गेलो होतो दरवाजा चौकट फायनल करायला. ही आदल्या दिवशीची क्लिप आहे. याच्यानंतरची क्लिप मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करते. तर आमच्या घरी आज चौकट पूजन होतं. त्यानिमित्त ही सगळी तयारी मी करून घेतली होती आणि 7 मुलींची ओटी भरायची होती. पण सगळ्यात आधी मी गौंड्यांना चहा दिला. त्याच्यानंतर चौकट पूजनचं काम करून घेतलं. हे जॉबवरून आले होते, यांना सुट्टी नव्हती. चौकट पूजन व्यवस्थित करून घेतलं. 7 मुलींची ओटीसुद्धा भरली आणि हे जॉबला निघून गेले. त्याच्यानंतर मी तिसऱ्या दिवशी हा व्हिडिओ कंटिन्यू करते. आम्ही गेलो होतो पोस्ट ऑफिसला. क्रेशूचं आधार कार्ड येणार होतं ते घ्यायसाठी, कारण अपडेट केलं होतं. तिथं गेल्यावर समजलं की त्यांनी ऑलरेडी आमच्या ॲड्रेसला पाठवलेलं आहे. त्यामुळे मग आम्हाला रिटर्न यावं लागलं. एवढं आत्ता सध्या बांधकाम झालेलं आहे चौकट पूजन झाल्यानंतर आणि खूप छान वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात घडत चाललेत. तर चौकट पूजनचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी खाली देते. तिथे तुम्ही क्लिक करून तो नक्की बघा. आणि इथे जे मी म्हटलं सुरुवातीला व्यापात व्याप्त तो हा आहे, कारण आमच्याकडे पाण्याचे सध्या खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत. विहिरीचं पाणी आटलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला टँकर मागवावे लागतात. अगदी 4-4 दिवसाला टँकर मागवावा लागतो, कारण आमचं बांधकाम चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला जास्तच पाणी लागते सध्या. आणि इथे मी ग्रेशूच्या टिफिनसाठी बनवलं होतं हे सगळं. तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.